नाशिकमध्ये आज शिवसेनेच्या बूथप्रमुखांच्या कार्यशाळेचे आणि काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बूथप्रमुखांच्या कार्यशाळेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थिती लावणार आहेत। आज शिर्डी येथील अमित शहा यांचा दौरा आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये दाखल होऊन या बूथप्रमुखांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। थेट बूथप्रमुख ते पक्षाचे मुख्य नेते असा हा संवाद जो आहे तो आज आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि या अनुषंगाने या ठिकाणी जी तयारी आहे ती आता सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी शिक्षण मंत्री दादा भुसे देखील उपस्थित राहणार आहेत। तर नाशिक शहरातील आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे काही प्रमुख पदाधिकारी त्याचबरोबर बूथ प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी संपूर्ण तयारी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आणखी काही चर्चा होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पदाधिकाऱ्यांना बैठकीमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार, बूथप्रमुखांना काय सांगणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।